घंटानाद हे आंदोलन सुरू केलेलं आहे की ज्या घंटानादने सरकारपर्यंत या आदिवासी समाजाचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जो आदिवासी समाज आहे त्या समाजाच्या मागण्या या सरकारपर्यंत शासनापर्यंत पोहोचतील म्हणून हा आम्ही घंटानाद सुरू केलेला आहे। आणि आज जिल्हा नियोजनाची सुद्धा बैठक आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि त्या मीटिंगला योगायोगाने आमचे आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित आहेत। आणि या नंदुरबार जिल्ह्याचे सर्व सन्माननीय आमदार महोदय सुद्धा त्या मीटिंगला आणि खासदार महोदय सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित आहे। त्या अनुषंगाने आज नक्कीच आमचा घंटानाद त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या शासन दरबारी मांडतील आणि आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती केली आणि याच नंदुरबार जिल्ह्याचे माजी आमदार आणि या जिल्ह्याचे एक नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदू भैया यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काही शिष्टमंडळ आमचे नवापूरचे मार्केट कमिटीचे सभापती बकाराम दादा आणि त्यांचे संचालक मंडळ भालचंद्र गावित आणि असे 3-4 संचालक मंडळ हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि मुख्यमंत्री महोदयांना त्या शिष्टमंडळाने आदरणीय चंदू भैयांच्या नेतृत्वाखाली ती मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी आश्वासित केलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी शिंदे साहेबांनी की लवकरात लवकर या विभागाची आम्ही बैठक लावू आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी सविस्तर चर्चेला घेतील। आणि त्या मीटिंगमध्ये आमचे सुद्धा उपोषणामध्ये बसलेले काही समाजातील जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्या मीटिंगमध्ये बोलवतील। आम्हाला आशा आहे कालच या महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ हे पावसाळी अधिवेशन हे संपलेलं आहे आणि येत्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे साहेब आमच्या मागण्या मांडण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाला बोलवतील आणि एकत्रितरित्या मीटिंग घेऊन या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं ज्या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे आदिवासी समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्याविषयी नक्कीच मार्ग निघेल अशी आशा आहे। परंतु आमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा शासनाने जोपर्यंत ठोस पुरावा किंवा शासन काही आमच्या शिष्टमंडळाला त्या पद्धतीने आश्वासित करत नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहतं।